इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर हेरजाला घालू लागले. कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्रे घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे 1 तासभर गप्पा रंगल्या. त्यानंतर त्या दोघांनी चहा मागवला. पुन्हा गप्पा रंगल्या. ते एवढे मोठ्यानं हसत आणि बोलत होते की त्यांच्या शब्दांनी शब्द दूरवर ऐकू जात होता. त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण. म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, "राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना?" "असं का काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरकडून परवाच शिवून दिले, 4 सूट आणि इतर नियमित कपडे घेतले होते. तुम्ही दिलेलं घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे." "राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे. 10,000 मोजले पिट्सबर्गला घे. ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यावर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन. पण बेटा, सांभाळून जायचं बरं का." "पण काका, तुमच्या 50,000त इंग्लंडला जाणं 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्च लागतील." कोट्याधिपती काकाचा पुतण्या कुठंतरी घाणेरड्या हॉटेलात राहिला. "तुम्हाला चालेल का?" "नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी." त्यासाठी काका, वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षांसाठी 45 लाख लागतील. त्याची सोय आत्ता या क्षणालाही करू शकतो. बँकेत शेअर्स विकल्याची रक्कम नगदी 80 लाख आहेत. आत्ताच देऊ का?" "नको, गाडीत बसल्यावर द्या." "पण काका, एक मोटारही मला लागेल. राजा, रोज मला कॉलेजात गाडीनं जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार?" "20 लाख तरी त्यासाठी लागतील. ती रक्कम ही आत्ताच या बॅगेत आहे. बँकेतून आजच काढली तेवढी रक्कम आहे." "काका, मला सारं युरोप बघायचं आहे. पण प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागते. त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे." आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे